फिलिंग घ्या. गुरु बरोबर मस्त. यस. तर या ठिकाणी आज आपण मातोश्री या ठिकाणी आहोत जोगेश्वरीच्या. सर्व कार्यकर्त्यांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात आहे. आज जसं की आपण जाणू शकतो की ज्या पद्धतीने उत्तर पश्चिम जिल्ह्याची उमेदवारी जाहीर होत नव्हती, पण आज कदाचित 100% कार्यकर्त्यांचा जोश जो आहे तो बघून 100% असं सांगू शकतो की नक्कीच वायकर साहेबांना उत्तर पश्चिम जिल्ह्याची शिवसेना शिंदे गटाची लोकसभेची तिकीट मिळालेली आहे. काही लोक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. कापडेजी, आपण बघत असाल ज्या पद्धतीने तुम्ही जो आज एवढा मोठा कार्यकर्त्यांचा गारडा घेऊन या ठिकाणी उपस्थित आहात आणि ज्या पद्धतीने तुम्ही जो जोरशोरात आवाज दिलेला आहे वायकर साहेब आगे बढो, काय खास कसं काय सांगाल? कसं आहे की गोरेगावमध्येच नव्हे तर या लोकसभेमध्ये वायकर साहेबांची जी प्रचिती आहे किंवा त्यांच्या विषयाच्या जो कामांचा धडाका आहे ते लोकांपर्यंत पोचलेला आहे. आणि मुळात म्हणजे आत्ता वायकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला लोकसभा संघटक म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि त्या नियुक्तीनंतर ज्या वेळेला मी लोकांमध्ये गेलो तर गुजराती म्हणतायत की आपडे तो वायकर साहेब जोऊचे. त्याचं कारण असं की राम मंदिर आम्ही बघितलं, आता आम्हाला कृष्ण मंदिर बघायचं आहे. त्याच्यानंतर मारवाड्यांमध्ये आम्ही गेलो तर मारवाडी समाज म्हणतोय कि हम लोगों को तो वायकर साहब ही चाहिए, हम लोगों ने जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे. त्याच्यानंतर आम्ही उत्तर भारतीयांमध्ये गेलो, उत्तर भारतीय बोलते हैं भैया ये तो हमारे वायकर साहब ही हम लोगों को चाहिए क्योंकि जो हमारे राम का वो हमारे काम का. सरदारच्या गुरुद्वारांमध्ये गेलो, ते म्हटले पहली बार देश में यदि हमारे नानक साहब का या हमारे गुरुओं का आदर सम्मान किया गया तो वो प्रधानमंत्री मोदी साहब के नेतृत्व में, तो हमको यहाँ पर वायकर साहब ही चाहिए. बौद्धांकडे आम्ही गेलो तर बौद्धांचं रामदास आठवले साहेबांचा एक मोठा गट आहे, त्यांचं हे म्हणणं की आम्हाला वायकर साहेबच पाहिजे. मुस्लिम वस्त्यांमध्ये आम्ही गेलो, मुसलमानांचं मी तुम्हाला सांगतो वायकर साहेबांचं जोगेश्वरीमध्ये जे काम आहे मुस्लिम बांधवांसाठी, आमच्याकडे निसारभाई इथे उभे आहेत, जोगेश्वरीमध्ये जे वायकर साहेबांचं मुस्लिम बांधवांसाठी जे काम आहे त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव हे बोलतात आहे कि वायकर साहब जैसा एक कर्मठ और कभी भी किसी भाषा का, किसी प्रांत का या किसी मजहब का द्वेष नहीं करने वाला व्यक्ति वो केवल और केवल वायकर साहब है. और हमारे मुस्लिम बस्ती में काम करने वाला एकमेव व्यक्ति, बराबर निसार भाई, हमारे वायकर साहब है. और इसी कारण हम लोगों को वायकर साहब ही चाहिए. आता मी तुम्हाला कापडीचा एक प्रश्न विचारतो महत्त्वाचा. ज्या पद्धतीने आपण बघू शकतो की शिवसेनेमध्ये जसे 2 गट पडलेले आहेत, तर त्या पद्धतीने मराठी माणसांची थोडीशी दुफळीत आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीने काही लोक म्हणतात की आम्ही उद्धव साहेबांच्या मागे आहेत, पण तुम्ही काय म्हणाल की मतदान उद्धव साहेबांना करायला गेलं तर पंतप्रधान राहुल गांधी होणार आहेत, हे लोकांना माहिती आहे की नाही? तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल? मतदारांना कसं जागरूक कराल जे उद्धव साहेबांना मतदान करणार किंवा ज्या पद्धतीने शिवसेनेची 2 फळी बघतायत आणि त्यांच्यामध्ये जी फूट पाडण्याचा प्रयत्न म्हणजे चर्चेवरनं कट्ट्यावरनं होत असतो, ह्या गोष्टीसाठी तुम्ही काय सांगाल? मतदार हा खूप हुशार व्यक्ती आहे. मतदाराला हे माहीत आहे की धनुष्यबाण काय आहे आणि मशाल काय आहे किंवा आणखीन कुठलं चिन्ह काय आहे.
नियतीने ही साथ दिलेली आहे वायकर साहेबांना, की नियतीने धनुष्यबाण वायकर साहेबांच्या गळ्यात टाकलेलं आहे. आम्ही दैवत मानतो आमच्या बाळासाहेब ठाकरे यांना, आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये वायकर साहेब प्रवेश केलेला आहे. आणि जे जुने जाणते शिवसैनिक आहे किंवा जुने जाणते जे मतदार आहेत, ते धनुष्यबाणाच्या व्यतिरिक्त ते कोणालाच ते मतदान करणार नाही. धनुष्यबाण केवळ आणि केवळ धनुष्यबाणच त्यांचं हे आहे. मोदी साहेबांचं कमळ चिन्ह ह्याच्या व्यतिरिक्त धनुष्यबाण हे जे दोन युतीमध्ये आलेले आहेत, मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे वायकर साहेब लढणार आहेत, तर निश्चित इतर पक्षांची, सगळ्या पक्षांचे जो सहकार्य मिळणार आहे, तर मतदार हा जागरूक आहे. तुम्हाला आणखीन एक आतली गोष्ट सांगतो, लोकांपर्यंत आम्ही पोचल्यानंतर, शिवसैनिकांपर्यंत पोचल्यानंतर, उबाटाच्या शिवसैनिकांपर्यंत पोचल्यानंतर आम्हाला हे लक्षात आलं, त्यांचं असं म्हणणं होतं की मिलिंद भाऊ, आम्ही एवढे वर्ष त्यांच्यामध्ये होतो, 25 वर्ष त्यांच्यामध्ये होतो, म्हणून साथ सोडू शकत नाही, पण मतदान आम्ही हे शिवसेनेच्या धनुष्यबाणालाच करणार. आपल्यासोबत निसार भाई है। निसार भाई, बहुत बड़ी बात है कि आप बहुत सालों से वाइकर साहब के साथ रह चुके हैं और अभी भी वाइकर साहब का साथ छोड़े नहीं। क्या कहोगे, आपका इलाका बहुत मजबूत है और आप किस तरह प्रचार वहाँ पे करने वाले हो और वाइकर साहब की जीत कितनी आप निश्चित मानते हो? आज मेरे दोस्त मिलिंद साहब ने जो आपके सामने बोला, अब इसके आगे ज़्यादा तो मैं बोल नहीं सकता हूँ। हमारा जो बांद्रा फ्लैट है, बांद्रा फ्लैट में एक ही वाइकर साहब, उनका ही नाम चल रहा है। बाकी कोई भी उधर आ जाएगा तो उसके आगे कोई जाएगा नहीं, वाइकर साहब के आगे कोई जा ही नहीं सकता, क्योंकि वाइकर साहब ने जो बांद्रा फ्लैट को सजाया है, आज चमका है, वो वाइकर साहब ही है, उसके आगे कोई नहीं कर सकता, चाहे कोई भी आ जाए। और एक खुश नसीब की बात है कि पहले भी एक धनुष बाण था, अभी भी साहब के पास वही धनुष बाण आया है, ये हमारी सबकी खुश नसीब है। अशा पद्धतीने आपण बघू शकतो की कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात आनंदी आहेत, आहे खुशी आहे की ज्या पद्धतीने वायकर साहेबांचं काम बोलतं त्या पद्धतीने त्यांचा विषय हा नक्कीच निश्चित आहे. या ठिकाणी मी आपला अतुल आपली बातमीमध्ये इथेच थांबतो. पुढे भेटूया. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.